वाघमारे सवे तुला काय झालं हसायला? अरे कवा धरणं एकटाच असतोयस. अरे वेड लागले तुला मंजू वहिनींसाठी. ए ग बस, काही येडाबिडा नाही झालो मी. वाघमारे असले ना की त्यांची सतत बडबड सुरू असते, त्यामुळं सवय झाली त्यांची, एवढंच. म्हणजेच वेड लागले तुला त्यांचं, लळा लागलाय तुला त्यांचा. एक दिवस पण राहू शकत नाही बघ बायको शिवाय तू. नाही ते नाही, तुला जर मंजू वहिनींची आठवण येत असेल तर लावून देऊ का फोन मी? सांगते की मंजू वहिनींना तुमचा नवरा तुमच्यासाठी लय व्याकुळ झालाय बघा, त्याला तुमची लय आठवण येते बघा. तुम्ही लवकर या इथं, जेवण पण जात नाही त्याला. ए सवे जा. हा हा जाते जाते. जगू कसा तुझ्या विना मी मंजू ग, सत्याची हीच नवी जिंदगानी ग, येणा मंजू. जातीस काय? वाघमारे फोन कट का करत असतील? चुकून झाला असेल. त्या कशाला फोन करतोय? फोन उचलायला काय होते? इथं माझं मन लागणं झालंय त्यांच्याशिवाय. फोन कट करताय. मला सारखा नको. वाघमारे पण सारखं सारखं फोन करू नकोस. ह्यांच्यात योग ठिणगी टाकल्या बिगर भडका उडणार नाही, आणि ती ठिणगी मला टाकायला पाहिजे. काय रे बाबा, बोल की. बलमा चौकात भेट. हा बरं ये. हा काय काय म्हणजे त्या सत्याच्या घरला गेलीस की तिकडचीच होतीस ना? इथं घरात काय पाहिजे, काय नग, काय लागणार आहे, काय नग, ती कोण बघायचं? प्रत्येक टायमाला मीच यायचं का पैसे मागायला तुझ्याकडं? तू मनाने दिलं तर काय बिघडणार आहे वे? अगं म्हणजे त्या गुंडाच्या नादाला लागून त्याच्या घरला जाण्यापेक्षा माझ्या डीजा बरोबर हित संसार थाटला असताच का नाही, तर तुझी आई तुझ्या डोळ्यामोहर राहिली असती. पर त्या गुंडाने काय भुरळ पाडल्या तुला कोणाला ठाव. पर ती सोड, मला पैसे दे चल, लई खर्च आहे घरातला आता. तुझं सासर श्रीमंत असेल ग, पर तुला जी नोकरी मिळाली आहे का नाही, ती माझ्या भावाची पुण्याई आहे. त्याच्यामुळे तुझ्या पगारावर सगळ्यात जास्त हक्क आमचा आहे. तवा पैसे दे, लई काम आडले ती चड्डीशी दे. आते, पहिली गोष्ट म्हणजे मला सत्याची भुरळ पडलेली नाही, आणि तुला दिलेला शब्द मी पाळणारच आहे. पण सत्याला गुंड बोलायचं नाही. हा, तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी त्याला. चांगला मित्र आहे माझा. तू मित्र आहे ना, तर मित्रच राहून दे.
ह्याच्या पुढे जायचा विचार बी करू नकस, नाहीतर माझ्या इतकी वाईट दुसरी कोण नाही एवढं ध्यानात ठेव. ती समजा सोड, चल पैसे दे. लई कामं आडल्या ती सांगितलं ना तुला. ही लढाई तुमची आहे, जी तुम्हालाच लढावी लागणार. हे बघ, मला मान्य आहेत घरात बाकीचे बी खर्च आहेत, पण सध्या मला माझ्या आईची तब्येत जास्त महत्वाची. तिच्या औषध पाण्यासाठी पैसे लागतील. हे म्हणजे एवढी हिंमत कुठनं आली ग तुझ्यात? हा, माझ्या तोंडाव मला डायरेक्ट नाही म्हणतेस पैशासाठी? वा दीदी वा. सत्यताजींमुळे तुझ्यात जो काही बदल झालाय ना, ते बघून मला लय भारी वाटतंय बघ. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, असल्या माणसांना ना जास्त उत्तर देत बसायचं नाही. सरळ तोंडावर नाही म्हणायचं आणि निघायचं. हा, चल. काय मिश्रीवाली बाई, कुठे गेला तुमचा दारारा? आधी ही चिमणी बोलत होती, आता ह्यो शर्यतीत हारलेला ससा बोलतोय. तुमचा बैल बी तुम्हाला बोलतोय. तुमचा काहीच दारारा राहिलेला नाहीये, तुमची मांजर झालीये. सत्या, तुझं जर 10 किलोमीटर चालून झाला असेल तर मला बी सांग, मला का बोलवलंयस? अरे का म्हणजे घरात करमत नव्हतं मला, मग म्हणलं तुला बोलवावं आणि गप्पा माराव्या. मग गप्पा मार की माझ्या संग. आल्यापासून इकडे जातोस तिकडे जातोस, इकडे जातोस तिकडे जातोस, आल्यापासून फोन मध्येच बघतोयस. आणि मला सांग, घरात न करमण्यासारखं असं काय झालं? अरे मम्मी स्टूलवरनं पडली, त्यामुळे ती बेडवर आहे. कवी तिच्या बरोबर आहे, सवी अभ्यासात. आणि सपना वहिन्यांच्या इद्याचं काय चालू असतं ते त्यांचं त्यांनाच माहित. आणि वाघमारे बी माहेरला गेल्यात. अच्छा, असं आहे का? पण ह्यात काय वेगळं आहे? ही नेहमीच तर आहे. म्हणजे हे बघ, सवी अभ्यासात असती, कवी मम्मी संघ असती, आणि सपना वहिनीने जय द्या यांचं काहीतरी वेगळंच विश्व चालू असते. अरे हे नेहमीच आहे तुझ्या घरातलं. मला सांग, तुला आठवतंय का? बघ, तू सवी संघ, नाहीतर कवी संघ, नाहीतर सपना वहिनी जयद्या संघ असं तासन तास गप्पा मारत बसलाय, असं कधी झालंय का? नाही. पण एक गोष्ट मात्र नवीन घडल्या. कुठली? वाघमारे मॅडम माहेरला गेल्यात ना, त्या नसल्यामुळं तू बोर झाला असशील, तुला करमत नसल, तुला असं एकटं वाटत असेल. हे का बस, असं काय बी नाही. वाघमारे ह्याच्या आधी कधी काय माहेरला गेलं नाही तोय.